एक आयुष वामन नावाचा 20 वर्षाचा मुलगा आहे. स्वीपर कॉलनी दानागंज ते पोलीस स्टेशनपासून जवळच्याच याच्यामध्ये त्याने राहत्या घरी पंख्याला लटकून गळफास लावून घेतल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी भेट दिली. मी स्वतः गेलो होतो. आमचे स्टेशन हाऊस अधिकारी जाऊन त्यांनी भेट दिली. त्याचे आई-वडील त्याने भेटले. रात्रीच्या वेळेला त्याने गळफास लावून घेतला आणि तो देखील एक हाऊसकीपिंगचं काम करतो एका ठिकाणी. त्यासाठी त्याला सकाळी 7 वाजता उठवण्यासाठी आई त्याचा दरवाजा उघडला असता की त्याला ते लटकलेलं दिसून आलं. त्याप्रमाणे त्यांनी त्याला उतरवून हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याने का केलं याची चौकशी करण्यात आली. तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यात शेजारी राहणाऱ्या एका मुलीशी त्याचे मागील 2-3 वर्षापासून प्रेमसंबंध आहेत आणि हे संबंध त्यांच्या दोघांच्याही घरच्यांना देखील पूर्णपणे माहिती आहेत. परंतु मागील 2-3 दिवसापासून त्यांच्यात काहीतरी कुठल्यातरी गोष्टीवरून वाद चालू होता. त्या वादावरून त्या दिवशी रात्री देखील त्या मुलीबरोबर त्याचं फोनवर बोलणं चालू होतं आणि त्या फोन बोलणं झाल्यानंतर त्याने ते आत्महत्या केलेली असल्याचं दिसून आलेलं आहे. सध्या मुलगी देखील ते अतिशय सदम्यामध्ये असल्यामुळे त्याच्याकडे तात्काळ चौकशी करता आली नाही आहे. परंतु तिच्याकडे चौकशी केल्यानंतर भांडणाचं कारण काय आणि कोणत्या लेवलपर्यंत भांडण झालं याची माहिती मिळेल. मृतक जो मुलगा आहे त्याचा मोबाईल आपण घटनास्थळावरून ताब्यात घेतलेला आहे. परंतु त्याने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमधील संपूर्ण डिलीट केल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळे तो मोबाईल आपण CAला पाठवणार आहोत. त्याच्यातून माहिती काही प्राप्त झाली तर त्याच्या आत्महत्येचं नक्की कारण आपल्याला समजून येऊ शकेल. याचा तपास चालू आहे.